नमस्कार मंडळी, आज आहे शेवटचा दिवस आणि आज बाप्पाचं विसर्जन होणार. आज बाप्पाचा निरोप घ्यायचा आहे. मागील 5 दिवस कसे गेले कळलेच नाही, म्हणजे 6 दिवस मुळात. ह्या वेळेला बाप्पा 6 दिवस आहे गौरी गणपतीचं विसर्जन. कसे गेलं कळलंच नाही आणि पाऊस पण खूप पडत होता म्हणून कुठे जाता नाही आलं. खूप सारं असं काही गोष्टी होत्या आता तुम्हाला दाखवायच्या होत्या, पण त्या दाखवू नाही शकलो. बघता बघता हे दिवस सरले आणि हा बाप्पाचा निरोप घेण्याचा शेवटचा दिवस आपल्यावरती येऊन ठाकला आहे. आणि आज आपली पूजा करायची आहे, बाप्पाच्या शेवटचा निरोप घ्यायचा आहे. बघूया हा आजचा दिवस कसा जाणार आहे. आपल्या गावातले बाप्पा सगळे एकत्र जातात आणि तसंच आपलासुद्धा बाप्पा तिकडे त्या ठिकाणी जाणार आहे. तसेच आज आपल्या गावातले काही अट्रॅक्टिव्ह डेकोरेशन्स आहेत बाप्पाचे, ते सुद्धा आपण या व्हिडिओमध्ये दाखवू. आणि ओव्हरऑल व्हिडिओ आजचा खूपच इंटरेस्टिंग आणि भन्नाट होणार आहे मंडळी. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. जर आपल्या चॅनलवरती मित्रांनो नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि ऑलरेडी सबस्क्राईब असाल मित्रांनो तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. थँक्स अलॉट मित्रांनो. चला तर व्हिडिओला सुरुवात करू. मंडळी, आमच्याकडे आहे ना सकाळचा नाश्ता म्हणून आप्पे बनवत आहेत. हे बघा आप्प्यांचा चाललेला आहे कार्यक्रम. काय दीदी आप्पे बनवतेस? हा बघा, हा आप्प्यांचा मॅटर आहे. असा एक आप्पा तरी बनलेला आहे. उघडून दाखव. वा 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 वा, बघा अशा प्रकारे बनलेला आहे आणि आमची दीदी बनवत आहे नाश्ता. बोलव आमच्या सबस्क्रायबरना खायला बोलव. आप्प्यांचा बेत आहे या खायला आमच्या घरी. आज गणपती जातील बाप्पा आमचे जाणार आहेत आज. आणि बाप्पासाठी कंठीसुद्धा वळायची आहे दुर्व्याची. ती कशी वळणार आहे, मी वळणार आहे, तर ते पण तुम्हाला दाखवणार आहे. चला आता पहिले नाश्ता करून घेऊया मंडळी. हा बघा माझा नाश्ता, आप्पे आणि चटणी. आता चला पहिलं बेत करू, पेटपूजा. आप्पे नावाचा पदार्थ आम्ही पहिल्यांदा खातो. छान आहे, म्हणजे इडलीसारखंच आहे हे. आज माझ्यासोबत बाबू पण आहे. आणि आपण कुठे चाललो? कुठला गणपती बघायला चाललो? मोरेश्वर कुंड्यांचा. असा समजलं की मोरेश्वर कुंड्यांचा चांगला डेकोरेशन करून केला आहे. बघूया एकदम पॉवरफुल डेकोरेशन आहे. प्रेम पण आपल्या बाईकवरती सज्ज आहे. आम्ही पोचलो आहोत फायनली या अट्रॅक्शनकडे आणि बघूया कसा बाप्पाचं डेकोरेशन आहे. प्रेम आहे सोबत आणि बाबूसुद्धा आहे. तर आपण बघितला हा सुंदर असा देखावा बाप्पाच्या पाठी जो सादर केलेला आहे. आणि आपण विचारूया तुम्हाला कशी कल्पना आली की हा असा प्रकारचा देखावा आपण साकारायला पाहिजे? करतो वेगळे क्षण करतो. अच्छा, आवड आहे आपल्याला. मग तुम्हाला यावेळेला वाटलं की आपण असा काहीचा नागपंचमी अच्छा देखावा सादरावा. खूप छान असा देखावा सादर केलेला आहे. बघा मंडळी, मला कमेंट करून सांगा तुम्हालाही हा देखावा नक्कीच आवडला असेल. हा बघा. तर मंडळी आता आपण जाणार आहोत दुसरा देखावा पाहण्यासाठी. चला तर आपण आतमध्ये जाऊया, देखावा पाहूया. पूर्ण असा गुफेचा लुक दिलेला आहे बघा मंडळी. आणि मस्तपैकी महादेवांचा प्रतिस्वरूपात अशी बाप्पांची मूर्ती आहे. आणि शिवलिंग आणि नंदी महाराज सुद्धा मला पाहायला मिळते. महादेव स्वरूपातले बाप्पा आणि बाप्पाचा असा हा देखावा सादर करणारे कलाकार आणि त्यांच्यासोबत आपण संवाद साधू. काय कशी कल्पना आली तुला की असा देखावा सादर करायला पाहिजे आपल्याला? काय नाही, यावर्षी असं म्हणणं की होतं की शंकराचं रूप करावा म्हणून पहिले त्याचा डेकोरेशनचा स्केच काढून घेतला, नंतरला त्याला साक्षात उतरवला
बस एवढंच. अट्रॅक्ट करतोय लोकांना. खूप छान असा प्रकारे देखावा सादर केलेला आहे, तुम्ही बघू शकता. आणि मंडळी मला कमेंट करा, इंस्टाग्रामवरती ID पण आहे, फॉलो करा. आणि ID सांग. आर्टिस्टिक स्पर्श. आर्टिस्टिक स्पर्श म्हणून त्याचा इंस्टाग्राम ID आहे, फॉलो करा. त्याच्यावरती तो खूप सुंदर सुंदर स्केचेस आर्ट्स काढतो. त्याला सपोर्ट करा आणि फॉलो करा त्याला. आणि तुम्हाला हा देखावा आवडला असेल मला नक्की कमेंट करा. काय करते दीदी? मी आता बोलणारच नाही, गप्प बस, माझ्याशी बोलू नको. का नको बोलू? दुर्वा निसला म्हणून ओरडलो मी ओरडलो काय तुला? ओरडलो तर बोल. भाची माझी रुसलंय. का रुसलंय ते कळलं नाही. का रुसलीस? फालतू गोष्टी टाकू नको रे, मला नाही आवडत. आय मी टाकणार आता, ही टाकणार. कंठी बनवण्याचा प्लॅन. हे आम्ही एवढासा दुर्वा आणलेला आहे. इथे ताटामध्ये सुद्धा दुर्वा आहे. आणि आपली आता कंठी बनणार आहे. एकदम भारी, एकदम मस्त, एकदम झकास. क्या बात कर रहे हैं? आमचा मामा बनवतोय कंठी गणपती बाप्पांसाठी. बघा कसं मस्त बनवतोय. मंडळी या कंठी बनवूया बाप्पासाठी. हे बघा अशा प्रकारे बनवलेले आहे. गुलाबाचा फूल लावलेला आहे आणि एवढा असा दुर्वा आहे. बघूया ह्या दुर्व्यामध्ये आपल्याला ही कंठी पूर्ण करायची आहे. मे बी होईल पण. आणि दीदीने आमचा असा टेबल पकडून ठेवला आहे. आणि मने आमची मदत करते. काय करून करतेस मदत? काय नाही करत. चला आता ही तुम्हाला मंडळी पूर्ण झाल्यावरती दाखवतो कशी होणार आहे आपली कंठी. आपल्या 1 तासाच्या मेहनतीनंतर आपल्या पोरींच्या पण सहकार्याने अशा प्रकारचा आपली कंठी बाप्पासाठी बनलेली आहे. बघा कशी झाले, कमेंट करून सांगा. फायनली आपली वेळ झाली आहे बाप्पाचा निरोप घेण्याची. आता आपले बाप्पा आपल्या घरातून निघणार आहेत. आणि बघा आपल्या बाप्पाला अशी ही कंठी बनवलेली. चला जाऊया आता सगळ्या बाप्पांचे आपल्या गावातल्या तुम्हाला दर्शन करवतो कसं होणार आहे आपलं विसर्जन आजचं. आणि सगळे आपली मंडळी तयार झाली आहेत ते बघा. आता जेव्हा आम्हाला समोरून आपल्या इकडून बाप्पा येताना दिसतील त्यानंतर आपण आपली बाप्पाची सवारी मॅजिकमधून घेऊन जाऊया. सगळे आपल्या गावातले बाप्पा आहेत ते दाखवूया कसे एकजुटे निघतात डोक्यावरती एकदम पारंपरिक पद्धतीने. तू कशाला चांगलं घातलंस? भोके आलाय माझा भोके. माझ्या अंगावर आता भोके आलाय. कुठं आलास तू? निरोप द्यायला आलास आमच्या बाप्पाला? हा तीर्थ आहे. हा बघा झोपायले त्याला झोपायले. हे बघा हा मामा आहे ना त्याचा पोरगा आहे. हा मामाचा पोरगा. मंडळी फायनली आपला बाप्पा चालला. टाटा करा. असे सगळ्यांचे बाप्पा आहेत ते आलेले आहेत दरवाजापाशी. आणि इथूनच जसे आपल्या गावातले बाप्पा येणार तसेच आपल्या हा जो गावचा रस्ता आहे तिकडूनच असे जाणार आहेत सगळे बाप्पा एकत्र. आमच्या बाप्पाची सवारी. खालीच गेलो होतो आपण गाडीवर. मला आज आमच्या गौरी गणपतीचं विसर्जन मोठ्या थाटात होत आहे. सर्व भाविक आपल्या आपल्या गणपतीला बाहेर काढलेले आहेत. थोड्याच वेळात
सर्वांची मिरवणूक निघणार आहे. भावपूर्ण आम्ही वातावरण झालेलं आहे. कारण गणपती बाप्पा आमच्या घरातून थोडंसं निघत आहे आणि खूप आम्हाला भरून आलेलं आहे. खरोखरच गणपती बाप्पा मोरया. पुढल्या वर्षी लवकर या. गणपती बाप्पा. फायनली बाप्पा आपले निघालेले आहेत आणि आपल्या पाठी अशी मिरवणूक लागलेली आहे. असे बाप्पा आपले सगळे चाललेले आहेत. सगळे म्हणजे खूपच कमी आहेत, कारण सगळे जो तो आपापला बाप्पा आपला आपणच घेऊन जातोय. परंपरा टिकत नाही, कारण दिवसेंदिवस बाप्पा मोठा होत चालला आणि बाप्पाला उचलायची कॅपॅसिटी लोकांची संपत चालली. आपली मिरवणूक खाली खाली. आता मे बी होळीवरती सगळे बाप्पा एकत्र होतील. मोस्ट ऑफ दी लोकांनी गौरी गणपतीचं चतुर्थीच्या गणपतीमध्ये हे केलेलं आहे, म्हणजे थोडे जास्त दिवस बाप्पा राहावेत म्हणून. आणि चला आपला बाप्पा तर जातोय. क्या बात है सर, क्या बात है सर, क्या बात, ये बात है. मोरया मोरया मोरया. फायनली आम्ही पोहोचलो आहोत होळीच्या माळावर आणि होळीच्या माळावरती आपले सगळे बाप्पा आता इथे एकत्र होतील. जे काय बाप्पा आहेत आपल्या गावामधले सगळे येऊन इथे एकत्र येतील. गणपती बाप्पा. अर्ध्यांचे बाप्पा आपल्या गाडीमधनं आलेला आहे. दादा आलेला आहे गणपतीच्या विसर्जनासाठी. त्याला नक्की लाईक करा, फॉलो करा. गणपती बाप्पा मोरया. फायनली आपला बाप्पा मंडळी आलेला आहे. सगळ्यांचे बाप्पा इथे आल्याच्या नंतर सामूहिक आरती होईल. त्यानंतर बाप्पांचं विसर्जन आपल्या त्या नदीमध्ये, आपल्या नदीमध्ये बाप्पांचं विसर्जन होईल. ते माचीस दे.
चंद्रपुरे पवित्रमाता मुक्ती धरावे कारुण्य सिंधू बहुकाली राजा ठिकाणी मन जाय माझे ज्याच्या ठिकाणी रूप तुझे मी देवितो मस्तक ज्या ठिकाणी ते देश तुला तुझ पाय दोन्ही गणपती बाप्पा ये सावकाश आहे हॅलो अरे हो आतमध्ये त्याला नमस्कार भाऊ. सगळे बाप्पा या ठिकाणी आल्याच्या नंतर मग आपले बाप्पा आता एकत्र विसर्जन होतील. बघा असे सगळे तिथपासून आपले बाप्पा पाण्यामध्ये उतरत आहेत आणि बाप्पा उतरल्याच्या नंतर मग सगळे बाप्पाच्या जयघोषात एकसाथ सगळे हे विसर्जन करतात. फायनली मंडळी आपल्या बाप्पांचं विसर्जन झालं आणि गणपती बाप्पा मोरया पुढल्या वर्षी लवकर या जयघोषात आपण हे सोहळा हा आपला बाप्पा विसर्जनाचा आपण पार पाडला. आणि आता आपण इथून घरी जाऊ. आपले सगळे भाविक जे विसर्जनासाठी आलेले आहेत ते सगळे घरी जाणार आहेत आणि घरी जाऊन सुद्धा आपण एकदा शेवटची आरती करू बाप्पाची, निरोपाची आरती. होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर मित्रांनो नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया अशाच पुन्हा एका नवीन व्हिडिओसह नवीन कॉन्सेप्टसह. तोपर्यंत मी निर्भयकर तुमची रजा घेतो. चला तर बाय बाय.